आताची सर्वात मोठी न्यूज। महाराष्ट्रात मोठा धमाका। एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार का? भाजप नेत्यांचं मत बदललं। विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवल्यानंतर आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही होते, पण त्यांनी त्या पदावरील दावा सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात आघाडीवर आहेत। तसे संकेतही दिल्ली दरबारी अमित शहांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर दिले जात आहे। पण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत नवा ट्विस्ट समोर आला आहे। दिल्लीतील महायुतीच्या नेत्यासोबत झालेल्या बैठकीआधी आणि नंतर घडलेल्या नाराजी नाट्यामुळे मुख्यमंत्री पदाची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे। एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचं नाव महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून जवळपास निश्चित मानले जात असताना आता दिल्लीतून एक मोठी अपडेट समोर येत आहे। तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत नवा फॉर्म्युला समोर येण्याची शक्यता आहे। मिळालेल्या माहितीनुसार महायुतीचा मुख्यमंत्रीपदीचा चेहरा कोण याबाबतचा ठोस निर्णय अद्यापही झाला नसल्याने सत्ता स्थापनेला उशीर होत आहे। पण आता एकीकडे भाजपकडून आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलवण्याचे आदेश दिले असतानाच दिल्लीतील भाजप वरिष्ठ नेते मंडळी पुन्हा एकदा महाराष्ट्रात धक्कातंत्र अवलंबण्याची शक्यता आहे। त्यात महायुती सरकारमधील सुरुवातीचे 1 वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे होऊ शकतात अशी माहिती समोर आहे। भाजपकडून ही दुजारा मिळाल्याची माहिती मिळत आहे। एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरच निवडणूक लढवली, मतदारांनी त्यांना कौल दिला आहे। त्यामुळे जनमताचा अनादर होऊ नये म्हणून भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांची भूमिका घेतली आहे। विरोधकांनी निकालानंतर ईव्हीएम विरोधात रान पेटवलं आहे। तसंच राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे। या सगळ्या बाबींचा विचार करता पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।